वाढावया सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार धराया कारण अवतार धराया कारण काय याचा उद्देश आहे? सांसारिक होण्याचा उद्देश काय, प्रापंचिक होण्याचा उद्देश काय आणि परमार्थिक होण्याचा उद्देश काय? काय उद्देश आहे? वाढावे संतान गृही व्हावी धनधान्य नाही यासाठी फक्त या मृत्यू लोकामध्ये देह मिळाला आणि कळाला, भगवंताच्या कृपेने मिळाला आणि साधू संतांच्या आशीर्वादाने कळाला. आता कळाला ना, मग त्याचं सोनं करायचंय. जन्माचं काय करायचंय? सोनं करायचंय. ज्याचं सोनं करायचंय त्यासाठी हा खटाटोप आहे. मंदिराला वर्गणी देणं, मंदिराला वेळ देणं, इथं पंगत घालणं, या संगतीमध्ये येणं आणि या सत्संगामध्ये राहणं. विठाला अतिशय पवित्र दिवस आहे आजचा. संपूर्ण आपलं पठारवाडी भजनी मंडळ ज्यांची सुंदर चाल झाली, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ म्हणजे राम महाराज, पुन्हा बाळासाहेब महाराज, बाप्पू महाराज, पुन्हा दिवसभर या कार्यक्रमाला आलेली मंडळी, सिस्टीमवाले, आजचे दानशूर अन्नदाते आणि आपले सर्वांचे आदरणीय वंदनीय गोविंद महाराज यांचंही या ठिकाणी हरिकीर्तन सेवा झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना त्यांचा दर्शनाचा, संगतीचा आणि सत्संगाचा लाभ झालेला आहे, नाही का? एक आपल्या परिसरामध्ये लोकप्रिय तर आहेतच, लोकमान्यही आहेत, परंतु लोकप्रिय आणि लोकमान्य शब्द हे प्रसिद्धीला कारण ठरतात. जे प्रसिद्ध असतात तेच लोकमान्य लोकप्रिय असतात. पण जीवनामध्ये देवमान्य होण्यासाठी ज्यांचे प्रयत्न, ज्यांची सातत्य, ज्यांची धडपड चालू आहे, असे आपले गोविंद महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अशा विचारामध्ये आपला जर वेळ गेला तर तो खरा धन्य ठरेल. आणि म्हणून आपलं जीवन धन्य व्हावं यासाठी आपण या धर्ममंडपामध्ये एकत्रित आलोत. सर्व एकत्रित राहा, कुटुंबाला एकत्रित ठेवा. 1 कोटी रुपयाचं घर बांधता येतं, पण तेवढं समाधान त्या कुटुंबामध्ये निर्माण होत नाही. रोड भरपूर बांधता येतात, पण रोडवर मेलेला पुन्हा जिवंत करता येत नाही. गावामध्ये जी माणसं जन्माला आली, मंदिराचं काम होताना ती जिवंत होती, पण आज मात्र आपल्या पठारवाडीमध्ये ती माणसं आपल्यातली नाही आहेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे का जी माणसं आपल्यामध्ये होती आज ती नाही आहेत. पण ते सुद्धा हा कार्यक्रम चंद्राच्या रूपानं रात्री पाहतील आणि सूर्याच्या रूपानं त्यांनी दिवसा पाहिला. विठाला अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवत भक्ताच्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त केल्यानंतर अनन्यता, नम्रता
ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये साठवली जाते, त्या भक्ताच्या जीवनामध्ये काही त्याची ओळख करून देण्यासाठी काही लक्षणं आहेत का? आणि त्या लक्षणाचं वर्णन, त्या लक्षणाचं प्रतिपादन महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. मनवोल्या जळदावे, मनवोली जळदावे, मनवोली जळदावे, मनवोली जळदावे, मनवोली शरण. हे सुंदर प्रमाण दिलं, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजव. काय शब्द सांगतो तुकोबऱ्याचं, काय म्हणणं आहे, तुकोबऱ्याचं मत काय आहे या अभंगामध्ये? का शरण जायचं देवाला? देवाची ओळख नाही, माणूस शरण जातो. 3 ठिकाणी मनुष्य शरण जातो. प्रसंग आला तर, परिस्थिती आली तर, आणि प्रसंगानुभूती आली तर. या 3 ठिकाणी मनुष्य शरण जातो. याचं कारण काय आहे बरं? 3 ठिकाणी एकच कारण आहे. मरण कधी? याचं उत्तर नाही. मरण कुठं? उत्तर नाही. आणि मरण कसं? कधी, कुठं आणि कसं? याचे उत्तरच नाहीत. याचे उत्तर जो देऊ शकतो त्याला शरण जा. विठाला महाराज, उत्तर काय? ज्याच्या जवळ गेल्यानंतर या प्रश्नाची उत्पत्तीच होत नाही त्याला शरण जायचं. उत्तराचा विषय सोडा. ज्याच्या जवळ गेल्यानंतर, ज्याच्या विचारावर, ज्याच्या आचारावर आमची निष्ठा आहे, आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, तिथं या प्रश्नाची उत्पत्तीच नाही, तर उत्तर सापडण्याला आम्हाला गरज नाही. मग महाराज, ज्याच्या जवळ तुम्हाला जायचंय त्याच्यावर विश्वास तर पाहिजे ना. तुकोबरा म्हटले आमचा त्याच्यावर विश्वास आहे. आता मनुष्य विश्वास ठेवतो. शिक्षकाचा संस्थापकावर विश्वास आहे पण सकाम, संतांचा भगवंतावर विश्वास आहे, सकाम नाही, निष्काम. विठाला निष्काम निश्चळ विठ्ठली, असा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण महाराज, आम्ही शरण जाऊ त्याला, पण तसा आमच्या जीवनामध्ये काही प्रसंगच आला नाही. शरण जाण्यासाठी प्रसंग यावा लागतो, परिस्थिती यावी लागते. तसा प्रसंगही आमच्या जीवनामध्ये आला नाही आणि परिस्थितीही आली नाही. पण महाराज, 2 गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या म्हणून आम्हाला शरण जायचं. एक वर्ग असा आहे, देह मिळाला म्हणून शरण गेला, आणि एक वर्ग आहे, देह कळाला म्हणून शरण गेला. यातला भाग्यवान कोणता? मिळालेला भाग्यवान आहे का देह कळालेला भाग्यवान आहे? जो कळालेला आहे तो भाग्यवान आहे. जो मिळालेला आहे तो शरण गेलाय पण भावाने. पण कळालेला जो देह आहे तो शरण गेलाय पण सर्व भावाने. महाराज, एक वर्ग असा आहे देवाला शरण गेलाय भावाने, आणि एक वर्ग आहे देवाला शरण गेलाय सर्व भावाने. देवा कारणे भाव तस्मात् भावे ही विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणं भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. एवढ्याही जवळ भाव आहे, पण तुकोबरा सांगतात या भावापेक्षाही वेगळा भाव असा आहे. एक भाव देवाकडे जातो आणि एक भाव असा आहे देवाला आमच्याकडे बोलावतो. काही देवाकडे जातात आणि काहींकडे देव येतो.
ज्यांच्या अंतकरणाची तयारी झालेली आहे. काय तयारी झालेली आहे की आता जन्म नाही रे अनेक, कोणाला कळाला आणि कोणाला मिळाला. ज्याला कळाला तो म्हणतो पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही. मग महाराज, जन्म नाही म्हणणारा एक वर्ग आहे, जन्म आहे म्हणणारा एक वर्ग आहे, आणि जन्मही नाही आणि मृत्यूही नाही असाही म्हणणारा एक चारवाक वर्ग आहे. असा एक वर्ग आहे नास्तिको वेद निंदका. पण महाराज, ज्यांच्या जीवनामध्ये भक्त, भक्ती आणि भगवंत ही त्रिपुटी ज्यांच्या जीवनामध्ये एकनिष्ठ आहे, तो सर्व भावाने देवाकडे जायला तयार झाला आहे. विठाला तयार झालेला आहे. कोणाकडे? भगवंतकडे जाण्यासाठी तयार झालाय. पण त्याच्या अंतकरणामध्ये विचार आलाय, मी भगवंतकडे चाललोय. पण त्याचं आपलं काही नातं आहे का? त्याचं आपलं काही नातं नाही. मग ज्याचं आपलं नातं नाही तो आपल्याला ओळखू शकतो का? आपल्याला कोण ओळखू शकतो? ज्याचं आणि आपलं नातं व्यावहारिक सत्तेत आहे तो आपल्याला ओळखू शकतो. ज्याचं आणि आपलं नातं प्रातिभाषिक आहे तो आपल्याला ओळखू शकतो. पण देव या सत्तेमध्ये नाही. ज्याच्याकडे जायचो तो व्यावहारिक सत्तेत भेटत नाही, ज्याच्याकडे जायचो तो प्रातिभाषिक सत्तेत भेटत नाही. मग तो भेटतो कोणत्या सत्तेमध्ये? तो परमार्थिक सत्तेमध्ये भेटतो. विठाला जो परमार्थिक सत्तेत भेटतो तो भेटतो तरी कोणाला? परमार्थिक सत्तेमध्ये ज्याच्याला तो भेटतो तो परमार्थिकाला. परमार्थिकाला ज्याची भेट होते ती परमार्थिक सत्ता आहे. आणि विचारलं महाराज, या जगामध्ये काही लोकमान्य परमार्थिक आहेत आणि काही देवमान्य परमार्थिक आहेत. जे देवमान्य परमार्थिक आहेत त्यांना विचारू, देवाचं आणि तुमचं नातं काय? विचारलं महाराज. विचारावं तरी कोणाला? ज्ञानदेवे रचिला पायापासून तुका झाला से कळस सगळे सांगण्यासाठीच आलेले आहेत. पण महाराजांनी विचारलं, जो आपल्या जवळचा आहे ना त्याला विचारू. कारण तुकोबऱ्या सांसारिक आहेत, तुकोबऱ्या प्रापंचिक आहेत, पण त्यांच्या अंतकरणामध्ये ते नाही. विठाला विठाला ओ तुकोबराय, ओ देहू निवासी तुकोबराय, आम्हाला भगवंताकडे जायचंय. पण भगवंताकडे जात असताना तुम्हाला त्यांची ओळख आहे का? किंवा तुमचं आणि त्यांचं काही नातं आहे का? असं जेव्हा काही साधकांनी विचारलं तेव्हा तुकोबरांनी त्या साधकांना उत्तर दिलं. सांगू का? या जगामध्ये माझं आणि कोणाचंच नातं नाही. जगाचं आणि माझं नातं नाही, पण जगाचा जो मालक आहे त्याचं आणि माझं नातं आहे. आणखीन ऐका, जगाचं आणि माझं नातं नाही, पण जो जनार्दन आहे त्याचं आणि माझं नातं आहे. विचारलं काय काय नातं आहे? म्हणले सगळंच नातं आहे. असं प्रमाणे विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठल भगिनी आणि भाता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण साड नाही गोता, विठ्ठले विण साड नाही तुका म्हणे आता नाही दुसरे. तुका म्हणे नाही दुसरे. तुका म्हणे आता नाही दुसरे. आ, आ,
तुम्हाला ज्यांच्याकडे जायचंय ना त्यांचं माझं नातं आहे ना नातं. काय नातं आहे? पहिलं नातं सांगितलं, विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, आणि विठ्ठले विन चाड नाही. एवढं मोठं दुसरं नातं मला लगेच नाही. एवढं मोठं नातं आहे आणि दुसरं नातं मला नाही. दुसरं नाहीच आणि का दुसरे मज नाही. आता मी सांगतो मला दुसरं काही नाही. केव्हापासून नाही? नेमिलिया चित्ता. नेमिलिया चित्ता पासोनिया म्हणजे लक्षात ठेवा बरं का. नेमिलिया चित्ता पासोनिया म्हणजे तुम्ही काही तुमच्या डोक्यामध्ये अर्थ आणतात, तसा अर्थ नाही. जेव्हा मी त्याला जेऊ घातलं तेव्हापासून अंतकरण हे 4 पावशेरे. किती पावशेरे? अंतकरण 4 पावशेरे. त्याच्यातला भगवंत फक्त 1 पावशेर जेवलाय आणि 3 पावशेर शिल्लक आहे. 1 पावशेर काय जेवलाय आणि 3 पावशेर काय शिल्लक आहे. विठ्ठला जेव्हापासून मी त्याला चित्तदान केलं तेव्हापासून नेमिलिया चित्ता पासोनिया, नेमिलिया चित्ता पासोनिया. तेव्हापासून पांडुरंग मनी आणि जागृती स्वप्नी पांडुरंग. असं का? तो तर तुमच्या जवळ आहे. हो, मग तो तुमच्या जवळ नेमकी कसा आला आणि कसा राहिला, काय साधना केली? आता अभंगाचं पहिलं. मन मोनी शरण जावे, मन मोनी शरण जावे, तुम्ही टाळ्या वाजायला टाळाटाळ करू नका, नाही तर टाळाची टाळाटाळ होण्याची दाट शक्यता आहे. विठाला तुकोबरांनी त्याचं प्राप्तव्य आणि त्याचं गंतव्य साधलेले दिसून येतं. कशामुळे शरण जायचंय? तुकोबरांनी स्वतःची व्यक्ती अनुभूती सांगितली. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, एवढ्याही ठिकाणी तोच भरून पुरून उरलेला आहे, म्हणून त्याला शरण जायचं. विठाला ठरलंय. तुकोबराला अनुभूती आली म्हणून तुकोबरा शरण गेले. पण जी अनुभूतीचा अधिकार तुकोबरांना आहे त्या अधिकाराच्या प्राप्तीला आम्ही प्राप्त झालेलो नाही. मग आमची पहिली पायरी आहे, तुकोबराच्या पात्रतेला आम्ही पात्र ठरू शकत नाहीत. मग आम्ही भगवंताकडे जायचंय, शरण जायचंय, पण कसं जावं लागेल ही साधना फार महत्वाची आहे. कसं जायचं शरण? आता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत.
समान विषयामध्ये समानता असते आणि विषम विषयामध्ये विषमता असते. आता ज्याला शरण जायचे त्याची ओळख करून द्या ना. आम्ही शरण जायला तयार झालो, मनोनी शरण जावे, पण सर्व भावे देवाशी, सर्व भावे देवाशी, पण तो कसा आहे? तिसरं चरण. अनंत हे नाम बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, नावंत करुणावंत आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, करुणावंत नावंत आनंद आहे नामचा, आनंद आहे नामचा, अवतरीला बारा, अवतरीला अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, उतरिल पार, उतरिल पार. शरण जायचंय ठरलंय. कोणाला? देवाला. देव कोणाला म्हणायचं? काय देवाची ओळख आहे? देवाची ओळख सांगितली. ज्याला शरण जायचंय तो देव आहे. सर्व भावाने ज्याला शरण जावं लागतं तो देव असतो. पण ज्याला शरण जायचंय, सर्व भावाने जायचं, तो देवच आहे. हे कशाहून? त्याचं विशेषण सांगितलं. जो देव असतो तो करुणावंत असतो, आणि जो करुणावंत आहे तो देव आहे. हे देवाचं समीकरण आहे. देव म्हणजे करुणावंत आणि करुणावंत म्हणजे देव. आणि असा जो आहे त्याला देव म्हणा ना. असं का? याला देव म्हणायचं? सांगा ना, त्याची नाव सांगा ना. नाव? देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही नाम, देवा नाही गाव, देवा नाही नाम, देवा नाही नाम. देवाला गावही नाही आणि देवाला महाराज नाव नाही आणि गाव नाही, आणि तिथं पाठीता का आम्हाला? नका 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 नका, तिथं पाठीता होय नाही. त्याला नावही आहे आणि त्याला गावही आहे. महाराज अनंत दुःखातून सोडणारा आणि अनंत सुखाची प्राप्ती करून देणारा. आणखीन एक व्याख्या सांगू. एकदा त्याच्या जवळ गेल्यानंतर सुखाचं मंडन आणि दुःखाचं खंडन असं ज्याच्या जवळ होतं त्याच्याजवळ तुम्ही जा. सांगा बरं, त्याच्या नावाची ओळख सांगा ना. म्हणे त्याला अनंत हे नामजा, अनंत हे नामजा, अनंत हे नामजा. नेमकी अनंत नाव नेमकी केले कोणी? सांगा ना. म्हणले चला भगवान विष्णूकडे. ओ भगवान विष्णू वैकुंठातले देवाचे नाव सांगा. त्यांनी यादी दिली. मग आता वैकुंठात गेलं तर यादी दिली. यश स्मरण मात्रेन पासून शंख भृनंदकी चक्री शारंग धनवा गदाधरहा रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधहा. म्हणले एवढे नाव आहेत बा त्याचे. म्हणले मग याच्यामध्ये खरं नाव कोणतं? ज्याला सर्व भावाने शरण जायचंय आणि सर्व भावाने शरण गेल्यानंतर जो आमचा स्वीकार करील आमच्या शरणांगतीचा, त्याचं नाव सांगा ना. म्हणले त्याचं नाव सांगू का? त्याचं नाव नाही बर का, पण जिथं सगळं खोटं आहे तिथं फक्त तो एकच सत्य आहे. जिथं तो राहतो ना ते सगळं खोटं आहे आणि सगळ्या खोट्यामध्ये फक्त एक सत्य आहे.
सगळं खोटं आणि एक सत्य, सगळे दुःखरूप आणि एक असं ज्याचं नाव आहे बुवा. म्हणले सांगा ना त्याचं नाव, माझ्या लक्षात राहायचं नाही. म्हणले घ्या लिहून. तुकोराम महाराज म्हणले नाव लिहून घ्या. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी शोभा मंत्र त्रिअक्षरी शोभा मंत्र त्रिअक्षरी शोभा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी शोभा मंत्र त्रिअक्षरी शोभा मंत्र त्रिअक्षरी शोभा तुका म्हणे जपा त्रिअक्षरी शोभा त्रिअक्षरी शोभा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तीनच अक्षर आहेत आणि ह्या तीन अक्षराला शरण जायचं होय. तनू मनू जीवे चरणाशी लागावे, या तीन शब्दासाठी. अशा या तीन शब्दात काय आहे? म्हणले या तीन शब्दात, म्हणले या तीन शब्दात काय आहे असं म्हणू नको. या तीन शब्दात काय नाही हे विचार. याच्यात काय हे नाही, याच्यात काय नाही हे सांग. म्हणजे सांगा बरं तुम्हीच, तुम्हालाच लय माहिती तर सांगा. म्हणजे सांगायलाच आलोय. विदा ज्ञानेन, विदा ज्ञानेन. काय ज्ञान आहे? 20 शब्दामध्ये पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान. ठ शब्द काय सांगतो? ठच्या पुढे ठ नाही, ठच्या खाली ठ. ठच्या पुढे ठ नाही. तो विठ्ठल झाला आणि हा विठ्ठल आहे. जो दीर्घ नसून रहस्व आहे तो विठ्ठल आहे. जो बोलल्यानंतर आतून ध्वनी देतो, अनुहात ध्वनी नाद, तो विठ्ठल आहे. आणि तो कसा आहे? ठाण शून्यान. ठाण शून्यान म्हणजे पहिले कोठेची नव्हते काही, इंद्र चंद्र तारा नाही, हे अवघे शून्याची होते पायी. तेव्हा हा विठ्ठल शून्य नव्हता. ठाण शून्यान. जेव्हा हे शून्य होतं तेव्हा हा शून्य नव्हता. हाही नव्हता आणि तोही नव्हता. हाही शून्य नाही आणि तोही शून्य नाही. म्हणून तर मग म्हणावं लागतं, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाची. हाही शून्य नव्हता आणि तोही शून्य नव्हता. आणि पुढचा ल शब्द काय सांगतो? लाती गृह्णाती विठ्ठला. हा आता या प्रमाण जर तुम्हाला देता आला तर द्या, तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून. लाती गृह्णाती विठ्ठला. हा लाती गृह्णाती विठ्ठला हा म्हणजे याच्याजवळ लिंगही नाही, पुरुषही नाही, स्त्रीही नाही, याच्याजवळ काहीच नाही. असा लाती गृह्णाती विठ्ठला हा असं एक प्रमाण आहे. पण हा तो कसा आहे? सत्य ज्ञानानंद विठाला विठाला. लाती गृह्णाती विठ्ठला. हा जसा भक्त असेल तसा भगवंत होतो. हा लाती गृह्णाती विठ्ठला हा असं प्रमाण पाहिजे. जसा भक्त असेल तसा देव होतो. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. धरावी धरावी तैसा, धरावी 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 तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, केला तैसा.
केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा, हे नंतर प्रमाण पाहू. पण होय भक्ती केला तैसा याच्यासाठी का अभंग आहे. उच्च नीच काही होय भक्ती केला तैसा, पण याच्यामध्ये एक आपल्याला राहिलंय. आता इथं भक्त असेल तर देव भगवंत होऊ शकतो, पण देव असा आहे, देव लिंगही पाहत नाही, देव श्रीलिंगही पाहत नाही, देव पुल्लिंगही पाहत नाही. श्रीचा तो केला एवढंच नाही, देव चोखोबाची बहीण म्हणजे स्वतः बहिणीसाठी काय झाला, त्याने आपलं अवतार कार्य हे बदलवलं आणि वहिनी उघडादार हाका मारी. म्हणजे काय नवल आहे, काय नवल आहे. देखा नवल तया प्रभूचे. एवढा भगवंत करू शकतो. नाही नाही, देव काय करीत नाही, देव काय करीत नाही. अहो देव पुल्लिंगी आहे, पण देव श्रीलिंगी काम करतो. त्याप्रमाणे साधावया भक्ती काज. देव पुल्लिंगी आहे, देव पुल्लिंगी आहे, पण देवाने श्रीलिंगी काम केले. असं एक प्रमाणे अंबऋषी साठी गर्भसोशियले भरोशीसाठी जन्मजोशीले निर्वाळीले किती एक निर्वाळीले किती एक निर्वाळीले किती एक. गडव्याचा मग तुम्हाला कळण सगळं. देव पुल्लिंगी आहे, पण देवाने काम काय केलं. अंबऋषीसाठी गर्भसोशियले. आता हे तुम्हाला पटत. मग महाराज म्हणून हा शब्द आलेला आहे बहु. बहु हा शब्द फक्त त्याच्या कार्यासाठी, त्याच्या कर्तव्यासाठी नाही, पण त्याच्या कार्यासाठी आलेला आहे. तो काय कार्य करू शकत नाही. मीराबाईसाठी आणि आपल्यासाठी अंबऋषीसाठी. हे घडलं कुठं, जवळच मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यात बार्शीला. त्या मंदिराचं नाव आहे भगवंत मंदिर. 41 दिवसाचा सप्ताह होतो, कारण 41 दिवस देवाने ती गर्भ आपल्या पोटामध्ये राखून ठेवला. महाराज काय देव आहे, म्हणून त्या देवाला शरण जायचे, त्या देवाला शरण जायचे. असा देव आहे का, स्त्रीचं कार्य करतोय, पुरुषाचं कार्य करतोय, असा देव म्हणलं त्याला लोटांगण घालून जावं लागल. म्हणले लोटांगण घालून जाण्याचं भाग्य आपल्या नशिबात नाही. 15 अध्याय चला. शरण जाणारे 3 आहेत. उत्तम शरण जातो निष्काम, मध्यम शरण जातो संसारासाठी, आणि कनिष्ठ शरण जातो प्रपंचासाठी. विठाला देवाने कोणाच्या शरणांगतीचा स्वीकार केला, देवाने कोणाची शरणांगती स्वीकारली यासाठी एक प्रमाण आलेलं आहे. देवाने स्वीकार कोणाचा केला, ज्याचा स्वीकार केला तो महापाप्यातला जरी पापी असला तरी त्याचा उद्धार केला. ध्रुवपद. तो हाऊत रीला पार, 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 तो हाऊत रील पार, तो
उतरील पार एकदा टाळ्या वाजा तुम्ही. नेहमी टाळ्या वाजा. अरे टाळ्या काय सोप्या आहेत काय? टाळी वाजली का माणसाला कधी अटॅक येत नाही. टाळ्या वाजले हो माणूस हिकून टाळी वाजली का हिकून टाळी वाजली, ह्या खिशात पैसे नाही ह्या खिशात पैसे येतात. फक्त वाजीत जा. तुम्ही हसले म्हणजे नेमकी कडे पाथळीत आलते का? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. काय फायदा होईल बरं महाराज? उत्तम शरण जातो निष्काम आहे म्हणून, मध्यम शरण जातो सकाम आहे म्हणून, आणि कनिष्ठ शरण जातो सांसारिक आहे प्रापंचिक आहे म्हणून. पण इथं स्वीकार कोणाचा झाला? उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. ज्या उत्तम याती आहेत त्या देवाला अनन्य भावाने शरण गेल्या. महाराज अनन्य भावाने शरण गेल्यानंतर उद्धार काय झाला? अगदी कमी वेळेत सांगतो. उत्तम भावाने जर उत्तम भक्त शरण गेला तर तो सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू उत्तम भावाने शरण गेला आणि ज्ञानोबरांनी स्वीकार केला. महाराज ज्ञानोबराच्या बाबतीमध्ये सांगू नका, नाथांच्याही बाबतीमध्ये तेच झालं. काय सांगो? नाथांचा अधिकार दत्तात्रय परंपरा सहस्र अर्जुन यदुदुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी तयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्म आत्रिस उपदेशित. दत्तात्रय परंपरा एवढा श्रेष्ठ अधिकार कोणाचा? नाथ महाराजांचा. महाराज 3 संत आणि 3 ग्रंथ पुन्हा होणे नाही. ज्ञानोबारानंतर ज्ञानेश्वरी होणार नाही, तुकोबारानंतर गाथा होणार नाही, आणि नाथ महाराजानंतर भागवत होणार नाही. विठाला 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 हरे विठाला. ज्ञानेश्वरी पाठ करणारे भरपूर होतील, पण पुन्हा भिंत चालवणारे होणार नाही. पुन्हा भिंतीसाठी मंदिर होणार नाही, पुन्हा खांबासाठी मंदिर होणार नाही, पुन्हा कोणी गाढवाला पाणी पाजणार नाही, आणि कविता लिहिलेल्या कधी तरंगणार नाहीत. तिथं अभंगच लागतात. ज्याचं चारित्र्य आहे निष्कलंक त्यांचेच अभंग आहेत निष्कलंक. विठाला हरे विठाला. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गावी भूमंडळा माझी कीर्ती, गावी भूमंडळा याची कीर्ती, गावी भूमंडळा याची कीर्ती, गावी भूमंडळा. आम्ही आणि तुम्ही अरे गंजणारे आहेत. आम्ही आणि तुम्ही गंजणार आहेत, आणि आपण ज्यांच्यासाठी इथं एकत्रित आलोत ते ते काय आहेत? ते गाजलेले आहेत. जे गाजले
त्यांच्यासाठी मंदिर, आणि आपण गंजलोत. आपण काय झालो, गंजलोत आपण. कारण आपलं नेहमी नातं उठणं बसणं मातीशी आहे. कोणत्या मातीशी? दोन मातेला कधीच विसरायचं नाही. जिने जन्म दिला ती माता, आणि जी आपली ओळख ठेवते, आपली कीर्ती ठेवते, ती आपली जन्मभूमीची माती, मातृभूमी. स्वर्गादपि गरियसी, श्रेष्ठ आहे मातृभूमी. हो. म्हणून जीवनामध्ये आपल्याला भगवंताकडे जायचंय, पण तो करुणावंत आहे. महाराज कोणाकोणावर त्यांनी करुणा केली. त्यांनी नामदेवाची भेट घेतली, नामदेवाच्या हाताने प्रसाद खाल्ला, तर पंढरपूरमध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोक देवाचं दर्शन नामदेव पाहिला. काय संवाद आहे, काय प्रेम आहे. पाळी पंढरीनाथ लळा त्यांच्या जर मनामध्ये आलं तर दगडाचाही देव, त्यांच्या मनामध्ये आलं झाडाचाही देव, आजान वृक्ष झाडाचाही देव, त्यांच्या मनामध्ये आलं कुत्र्याचाही देव, समर्थाचे श्वान. त्याशी सर्व देती तुझे दारीचा कुतरा, तुझी दारीचा कुतरा, कुतरा, तुझी दारीचा कुतरा. कलू दातारा, नको कलू दातारा, कुतरा. धरणे धरिले दारात नको बोलू दातारा, नको बोलू दातारा, धरणे दारात, धरणे दारात. महाराज सामान्य व्यवहारामध्ये असं म्हणतात, काय त्याची हाडहाड झाली हो, काय त्याची हाडहाड झाली हो, कुत्रे करती हाडहाड झाली हो. म्हणजे हे शब्द कोणासाठी लागू आहेत? श्वानासाठी आहेत. पण तरी तू कोबऱ्या म्हणतात, देवा मी तुझा कोण आहे? आता हे वाण फक्त खंडोबालाच आवडत हो. आता नेमके पांडुरंगाने काय खंडोबाचं रूप घेतलं होतं काय तो? तुझे दारीचा कुतरा. पण महाराज ज्ञानोबरायाचा सोहळा निघाल्यानंतर, जेजुरीमध्ये आल्यानंतर ज्ञानोबरायांना सुद्धा खंडेराया आवडली. देवा तुझी सोन्याची जेजुरी. याचा अर्थ काय आहे? येळकोट म्हणजे संख्यावाचक भाव शब्द आहे. देवा येळकोट म्हणजे असा माझा स्वीकार कर, का असा स्वीकार केल्यानंतर माझ्या अंतकरणातून कोटी रूपाची भक्ती तुझ्या चरणावर कधी समर्पण होईल रे. यासाठी शब्द आलाय येळकोट. येळकोट म्हणजे ते तोडातोडी नाही, हे नाही भाऊ, ते विठाला विठाला. पण कशासाठी कुत्रा हा शब्द वापरला? तुझे दारीचा कुत्रा. विद्यार्थ्यामध्ये 4 लक्षणं सांगितलेत: काकचेष्टा, बक ध्यानम आणि श्वान निद्रा. काय? श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप. कुत्र्यालाच महाराज. आणि महाराज मग देवाला विचारलं, झोप ही काय? झोप ही अविद्या आहे, झोप हे अज्ञान आहे, झोप हे पाप आहे, झोप हे द्वैत आहे, झोप हा अंधकार आहे. ज्याच्या डोळा झोप आली बहुहान त्याची झाली, झोप काळाची बहीण. जिच्यामुळे काळ जवळ येतो. काळ म्हणजे पाप.
पाप म्हणजे संशय, आणि संशय म्हणजे द्वैत, आणि द्वैत म्हणजे दुर्जनता. का ज्या दुर्जनतेमुळे सज्जनाचा संग आवडत नाही, सत्संग आवडत नाही, फक्त त्याला दृष्टी आवडत नाही पण डोळे आवडतात, त्याला श्रवण आवडत नाही पण निंदा आवडते, त्याला वाचा आवडत नाही पण त्याला थोबाडाने बोलता येतं. हे ज्याच्या जवळ आहे तो कुबऱ्या म्हणतात, काय त्या कुत्र्याची मजा आहे. ज्या कुत्र्याला देह मिळाला आणि कळाला त्याला 1 कोटीची गाडी आहे. कोणाला? कुत्र्याला. अरे इथं काही कंपनीमध्ये कुत्र्याची सेवा करायला काही लोक कामाला ठेवले. कुत्र्याची सेवा करायला, कुत्र्याची सेवा करायला काही टिंब आहेत. मोठा कोण? 2 पायाचा का 4 पायाचा? यामध्ये मोठा कोण? विठाला विठाला कसही जा पण त्याच्याकडे जा. कोणाकडे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, स्वरूप ऐसा तुझा माझ्या पांडुरंगा सारी खातो, पांडुरंग सारी खातो, माझ्या पांडुरंग सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याला शरण जा. कारण तो कसा आहे? कशामुळे शरण जायचंय? एकदा त्याला शरण गेलं का जगामध्ये कोणाला शरण जाण्याची गरज नाही. एकदा तुम्ही त्याला शरण गेले का जग तुम्हाला शरण येईल. तीर्थे तया येती पुनीत व्हावया. सगळे तुम्हाला शरण येतील, तुम्ही त्याला शरण जा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. त्याची नाव अनंत आहेत, अनंत नाव आहेत, पण त्याचं सर्वश्रेष्ठ नाव कोणतं आहे बरं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. एकदा सर्वांनी बोसाहेब महाराजांच्या दरबारामध्ये, गोदड महाराजांच्या दरबारामध्ये जसं कर्जतला पंढरपूरचे मालक येतात आणि रथयात्रा होते, तसं उद्या धर्मनाथ बिजेला स्वतः गोदड महाराज इथं येणार आहेत. कारण तसं गोदड महाराजांनी सांगितलेलंच आहे रामकृष्ण महाराजाला, का पंढरपूरचे मालक कर्जत पर्यंत येणार. तिथून पुढची जी ट्रेन आहे ती गोदड महाराजांनी पठारवाडीमध्ये यायचंय. असं हे भगवंताचं आणि संतांचं ठरलेलं आहे. संतांची आणि भगवंताची बैठक झाली कुठं? गरुडावर बैसोनी माझा पर्यंत कैवारी आला, माझा गरुडावर बैसोनी माझा. हे पिवळा पितांबर कैसा गगनीचा कला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पंढरपूरचे मालक कर्जतला गरुडावर बसून येतात, आणि त्याच गरुडावर बसून उद्या पंढरपूरचे मालक आणि संत गोदड महाराज उद्या धर्मनाथ बीजेला इथे येत आहेत. म्हणून आता त्यांना आमंत्रण देऊ आपण. कोणाला? पंढरपूरच्या मालकाला आणि सद्गुरू
गोदड महाराजांना सगळ्यांनी वर हात करा. आपलं आमंत्रण गेलं पाहिजे आणि 160 टाळी वाजली पाहिजे. विठोबा रखुमाई, अरे मुबारक माई, मुबारक माई, जर आता आपण सांगितलं सगळ्या पठारवाडीला 10-10 लाख रुपयाचा निधी भेटणार आहे, आणखी सकाळपोत कोणीच उठणार नाही. ज्यांचं ज्यांचं पांढऱ्या कुपनमध्ये नाव आहे त्यांचं त्यांचं पिवळ्या कुपनात नाव येईन. फक्त इथं काकड्यापर्यंत थांबा, सगळे असेच बसून राहतील. माणसाला योजना आवडते, जीवाला योजना आवडते, जीवाला सुख आवडतं. परंतु पठारवाडी गाव हे अतिशय पुण्यवान आहे. सगळी एकत्रित गाव आहे. या गावामध्ये असा आठवडा जात नाही बाबा का एखादा सत्पुरुष साधू इथं जेवला नाही. गोविंद महाराज येणार, आम्ही येणार, कोणी ना कोणी इथं येणारच शिंदे पाटील. कारण का? संतांची संगती आहे, संतांची पंगत आहे. दररोज काकडा होतो इथं. पहा किती सुंदर गणेश मूर्ती बसवली. ज्यांनी मूर्ती दिली त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजा. एवढंच नाही, आजची ज्यांची पंगत आहे त्यांनाही कोटी कोटी दंडवत आहे. आणि गावामध्ये सप्त्याला कमी नाही. इथंही धर्मनाथ बीजेचा सप्ताह होतोय. तिथंही आपल्या रोहित महाराजांनी पुन्हा दत्त मंदिर बांधले. तिथंही दत्त जयंती होते नाही का. हे मोठं कार्य आपल्या गावामध्ये होतंय. पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकण्यासाठी भेटत आहेत. एका कीर्तनामध्ये एका जरी माणसाला बोध झाला ना तरी पुष्कळ झालं महाराज, पुष्कळ झालं. एका जरी माणसाला बोध झाला तरी. आणि म्हणून असंच कार्य आपल्या जीवनामध्ये करत चला. चालू वर्ष हे 11वं आहे बरं का. आणि पुढचं वर्ष 12वं आहे. कितवं? 12वं आहे. बापू, बापू म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीला बापूच म्हणायचे. अजून नोटवून हटले नाहीत बापू. एकाला मी म्हणलं पैसे पैसे तुला पैसे आवडते, गांधी आवडतो. तो म्हणतो गांधी नाही आवडत, मला पैसे आवडते. तसं जीवनामध्ये अतिशय प्रेम आहे. वाढीचं प्रेम असत वाढत जावं. पुढच्या वर्षी 12वा सप्ताह आहे. अतिशय मोठा सप्ताह झाला पाहिजे. मोठा सप्ताह म्हणजे कसा? सप्ताह नाही, हप्ता नाही. काही गावात सप्ते असतील फक्त हप्त्यासाठी. आलं का लक्षात? हप्ते म्हणजे सप्ते, सप्ते म्हणजे हप्ते. ते सप्ते नाहीत. इथं साधू संतांना जेवण, भोजन, गाथा भजन झालं पाहिजे फडकरी पद्धतीचं. आलं का लक्षात? प्रत्येक घरातून एक व्यक्ती ज्ञानेश्वरी पारायणाला बसली पाहिजे. एवढंच नाही, प्रत्येक घरात एकादशी धरली पाहिजे. आपली संत गोदड महाराजांची परंपरा म्हणजे ज्ञानोबराची परंपरा आहे, वद्य परंपरा आहे. 100 माळकरी झाले पाहिजे असं गोदड महाराजांचं म्हणणं आहे. असे याही गोष्टी आपल्या कुटुंबात झाल्या पाहिजेत. आलं का लक्षामध्ये? आणि हे जर झालं तरच हे टिकेल बरं का. नाही तर सध्या इतकी वाईट परिस्थिती आलेली. आमचा मगाशी विषय झाला. पण माझं एक इच्छा आहे बरं का, आता काय करू आपण ते. पण पुढच्या वर्षी इथं धर्मासाठी आपले सरलापेठचे जे रामगिरी महाराज आहेत त्यांना आणण्याचा योग आपण करू. आलं लक्षामध्ये? कारण इथं लेकराच्या, बायकाच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, मेवण्याच्या त्या गप्पा सांगायला नको. इथं धर्म जागृत राहायला पाहिजे. हे जे सप्ते, टाळ, मृदंग हे संप्रदायाचे साधन आहेत. आलं लक्षामध्ये? आणि संप्रदाय हे धर्माचं अंग आहे. संप्रदाय म्हणजे धर्म होऊ शकत नाही. धर्म जर टिकला तरच संप्रदाय टिकेल. आणि सध्या भारतामधून 17 राज्य असे आहेत
ते अल्पसंख्याक झाले हिंदूचे, ते वेगळे होत चाललेत. म्हणून धर्म महत्वाचा आहे. दररोज या भारतामध्ये 1500 लोक धर्मांतर करतायत. 1500 दररोज भारतामध्ये हिंदूचे 1500 लोक दुसऱ्या धर्मात जात आहेत. आपण त्याच्यासाठी काय केलं? आपण फक्त सांगतो माझी तारीख खाली आहे, पण 50,000 रुपये आहेत का? ते 50 राहते म्हणतोय. मी तर म्हणतोय तुम्ही महाराजाला 50 कमवून 1,00,000 रुपये देत जा. कम्मा ज्ञानोबरा तुकोबराशी लेकर 1,00,000 रुपये द्या. पण कोणाला द्यायचे 1,00,000 रुपये? जो हरिपाठाला येतोय, हरिपाठ घेतोय, जो हरिपाठ घेतोय, कीर्तन करतोय, जागर करतोय, संध्याकाळी जागर करून काकडा करतोय, आणि मग जाताना सगळ्या लोकांनी त्याला वाटं लावा. मग 1,00,000 रुपये काय 1,50,000 रुपये द्या. अरे ज्याच्या हरिपाठ पाठ नाही, जो इथून पाकिट घेतोय ठरवून, तो धाब्यावर जेवतोय जाऊन, आणि तू म्हणतात त्यो म्हणजे तू युट्यूबला पाहिला होता, तो आपला बाप होता का? युट्यूबला पाहिला होता. या पापाची आकुळे आणि झाले धर्माचे वाटोळे. काय झालं? धर्माचं वाटोळं झालं महाराज. आम्ही मोगाशी बोलत होतो, ज्यावेळेस टिंब एक महाराज आले त्यावेळेस कुरेकर बाबाचं कीर्तन होतं बडी साजनला नगरला. त्यावेळेस सद्गुरू बाळकृष्ण महाराज भोंदे होते, पंढरीनाथ महाराज देवकर होते सोनेवाडीचे, म्हणजे विकास महाराज चास त्यांचे गुरु. ते म्हणले पहा आता किती वाटोळ होते धर्माचं, म्हणले संप्रदायाचं. सगळे लोक म्हणले आता तसंच कीर्तन करणार आहेत. कोणी पाठ शिकू, कोणी वेदांत सांगू, पण म्हणले वेदांत सध्या काय होणार आहे, वेदांत सडन आणि सर्कस उभी राहीन म्हणले. कुरेकर बाबा म्हणले बडी साजनला. 25 वर्ष झाले, 2002 ची गोष्ट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अजून जागे नाहीत. जागे आत बाहेर निजले, कैसे घरात घरुकुल केले, नेनो अंधारणा उजडेना. आपण अजून झोपलेलो आहेत महाराज. काय गोष्ट घडली धर्मामध्ये? अरे पूर्वीच्या काळी साहेब, कापसे साहेब, न्याय मंदिर होतं, म्हणून न्याय मंदिरामध्ये न्याय देवता होती. आता न्याय मंदिरच राहिलं नाही, तिथं न्याय देवता कशी? अरे न्याय देवतेला जर जातन धर्म वाटत असन तर ते मंदिर नाही, ती देवता नाही. दिल्लीमध्ये काय प्रकरण घडलं? एक निष्ठावान आमचा RSSचा एक वकील, धर्माची बाजू मांडणारा, आणि समोरचं कोर्ट त्याला म्हणते तुमच्या विष्णूला स्वतःचं संरक्षण करता येत नाही का? आमचा तुमचा जर विष्णू तिथं असन तर त्या न्याय देवतेला काय म्हणलं पाहिजे महाराज? म्हणून मी त्या वकिलाचा स्वीकार करतो, आणि तुम्ही त्या वकिलाचा सन्मान करा ना. तुम्ही झोपलात, तुम्ही काय झालात? तुम्ही झोपलात. म्हणून जागे व्हा, धर्मासाठी काय व्हा, जागे व्हा. ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना खूप त्रास झालाय बरं का. त्या त्रासातून जर तुम्हाला उतराई व्हायचं असेल ना, तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाकडून हनुमान चालीसा पाठ करून घ्या. आपल्या मुलाकडून हरिपाठ करून घ्या. अरे दररोज या ठिकाणी मुलं येत आहेत, हरिपाठ द्या. पुढच्या वर्षी तुम्हाला मी 100 हरिपाठ देईन. 100 कमून 200 देईन. अजून किती देऊ? 200 देईन. पण करा, त्याच्याशिवाय नाही. अरे गरीबातला गरीब मुस्लिम जर मक्का मदिनाला अजमेरला गेला तर तो तिकून तो काय होऊन येतो? गरीबातला गरीब मुस्लिम जर मुक्का मदिनेला गेला तर तो कट्टर मुसलमान होऊन येतो. काय कट्टर मुसलमान? आपण पंढरपूरला आणि पैठणला जागा नाही ठुली, पण गेलो का बेळणे, पोळपाट, चाटू, इटकरी, घोंगड्या, बांगड्या, रेवड्या, फुटाणे, तो धर्म आहे आपला. अरे अरे, म्हणून आपल्या जीवनामध्ये कट्टर व्हा, कट्टर. सध्या ही या देशामध्ये
28 लाख लोक असे आहेत कदम साहेब. किती? 28 लाख लोक असे आहेत त्यांच्याकडून काहीच गुन्हा झाला नाही तरी त्या सजा भोगतायत. 28 लाख लोक आहेत सध्या. संघाने त्याचा अभ्यास केला. काही त्यांचा गुन्हा नाही पण ते आज आतमध्ये आहेत. काही दररोज गुन्हा करतेत तरी आपल्या समोर येतात. आपण त्यांना या बस आमच्या डोक्यावर. तसं जीवनामध्ये 500 वर्ष झाले मंदिर रामाचं झालं. मंदिर नव्हतं तरी दररोज राम राम का कोणी रावण रावण म्हणलं. 500 वर्ष झाले मंदिर रामाचं झालं. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रेमाने एकदा भजन करा. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम 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 श्रीराम राम 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 राम. राम 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 राम. राम राम श्रीराम राम राम. राम 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 राम. राम 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 श्रीराम राम राम. राम 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 श्रीराम राम राम. राम 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 श्रीराम राम राम. राम 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 श्रीराम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. हा ज्ञानेश्वर माऊली. हा ज्ञानेश्वर माऊली.